हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेशन्स बघायचे. तर फर्स्ट डेरिव्हेशन म्हणजे फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे रेडियस ऑफ द ऑर्बिट्स. बोर ऑर्बिट किंवा स्टेबल ऑर्बिटचा रेडियसचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तर हा डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला मागच्या व्हिडिओमधली जी बोर्स पॉस्ट्युलेटची इक्वेशन्स आहेत, फर्स्ट इक्वेशन इज me vn square by rn, this is rn is equal to constant that is 1 upon 4 pi epsilon 0 then ze square ze into e असं लिहिलं होतं आपण अपॉन आर एन स्क्वेअर. हे उपयोगी पडणार आहे, म्हणजे तिन्ही जी पॉस्ट्युलेट्स आहेत ही डेरिव्हेशन्स मध्ये उपयोगी पडतात. तर आता आपण कशाचा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहे, तर इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटमध्ये फिरतोय, बोर ऑर्बिट म्हणजे स्टेबल ऑर्बिट, स्टेशनरी ऑर्बिट म्हणतात त्याला. सपोज दिस इज nth ऑर्बिट, तर आर एनचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे. इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन दिस ऑर्बिट आर एन. तर त्याच्यासाठी आपण डेटा कन्सिडर करणार आहे. तो कोणता डेटा आहे बघा. सो फर्स्ट डेटा इज me मास ऑफ इलेक्ट्रॉन, हे माहिती आहे आपल्याला. vn velocity of electron in the nth stable orbit, this is a stable orbit. rn radius of nth stable orbit. आता बोरचं फर्स्ट पॉस्ट्युलेट आपल्याला उपयोगी पडणार आहे, तसंच सेकंड पॉस्ट्युलेट सुद्धा उपयोगी पडणार आहे. सो बाय फर्स्ट पॉस्ट्युलेट, हे पॉस्ट्युलेट कोणतं आहे, me हा नेहमी खाली लिहायचा आहे, vn स्क्वेअर अपॉन आर एन इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0. आता इथं ze स्क्वेअर लिहिलं होतं, ze स्क्वेअर लिहिलेलं आहे आपण. ze इंटू ई असं मागच्या वेळेला बघितलं होतं, तर आता इथं ze स्क्वेअर अपॉन आर एन स्क्वेअर. दिस इज द फर्स्ट पॉस्ट्युलेट. आता ह्या पॉस्ट्युलेटमध्ये एप्सिलॉन 0 परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, ze म्हणजे काय, चार्ज ऑन न्यूक्लियस, हे मागच्या वेळेला बघितलेलं आहे, आणि ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. सो ze इंटू ई असं तो ze स्क्वेअर होतो. त्यानंतर आपल्याला दुसरं पॉस्ट्युलेट लागणार आहे, बोरचं सेकंड पॉस्ट्युलेट. तर सेकंड पॉस्ट्युलेट me vn rn, हा सुद्धा आपण फॉर्म्युला इक्वेशन बघितलेला आहे, nh ओव्हर 2 पाय, nh अपॉन 2 पाय. सो दिस इज अ इक्वेशन फॉर nth ऑर्बिटसाठीच हे इक्वेशन लिहिलेलं आहे. त्यामुळे n इज इक्वल टू 1 2 3 लिहायची गरज नाही. n कॅन टेक द व्हॅल्यूज, परंतु आता आपण इक्वेशन कशासाठी लिहितोय, nth ऑर्बिटसाठी. सो दिस इज द इक्वेशन. आता ही दोन इक्वेशन्स जी मिळालेली आहेत, ह्या दोन इक्वेशन मध्ये आपल्याला डिराईव्ह काय करायचं आहे, तर आर एनचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे, आर एनचा फॉर्म्युला. त्यामुळे याच्यातलं जे व्ही एन आहे, हे दोन इक्वेशन्स मधनं एलिमिनेट केलं पाहिजे. म्हणजे आपण प्रोसेस जी वापरणार आहे आर एन काढण्यासाठी, ती एलिमिनेटिंग व्ही एन फ्रॉम 1, इक्वेशन 1 मधनं. मग इक्वेशन 1 मध्ये काय आहे, व्ही एन स्क्वेअर आहे. इक्वेशन 1 मध्ये व्ही एन स्क्वेअर आहे. मग आता जे आपण लिहिलं होतं इक्वेशन, याच्यामध्ये व्ही एन स्क्वेअर करायचा आणि तो पुटअप करायचा. आता व्ही एन स्क्वेअर जर आपण इथं केला तर इक्वेशन कसं मिळेल बघा. सो एलिमिनेटिंग दिस इक्वेशन व्ही एन, एच म्हणजे काय आहे, प्लँक्स कॉन्स्टंट, एच इज प्लँक्स कॉन्स्टंट. आता व्ही एन आपण एलिमिनेट करणार आहे, त्यामुळे व्ही एन स्क्वेअर केला. व्ही एन स्क्वेअर केल्यावरती एन स्क्वेअर एच स्क्वेअर या बाजूचा स्क्वेअर होणार, एन स्क्वेअर एच स्क्वेअर याचा स्क्वेअर, आणि 4 होणार, पाय स्क्वेअर होणार. इकडं पण स्क्वेअर होणार आहे, एम ई स्क्वेअर तो इथं खाली घेतला आहे, कारण फक्त व्ही एन स्क्वेअर लेफ्ट हँड साईडला ठेवलेला आहे. त्यानंतर आर एन स्क्वेअर होणार, तो पण इथं घेतलेला आहे. म्हणजे व्ही एन स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. आता व्ही एन स्क्वेअर हा सबस्टिट्यूट करायचा आहे, सबस्टिट्यूटिंग व्ही एन स्क्वेअर इन इक्वेशन 1. आता 1 मध्ये सबस्टिट्यूट करताना फक्त व्ही एन स्क्वेअरच्या जागी ही व्हॅल्यू घालायची. सो एम ई ॲज इट इज व्ही एन स्क्वेअर, व्ही एन स्क्वेअर म्हणजे ही आहे कंप्लीट व्हॅल्यू जी आहे व्ही एन स्क्वेअरची, ती कोणती आहे, एवढी व्हॅल्यू आहे, दिस इज. आणि एम व्ही एन स्क्वेअर बाय आर एन, आर एन हा तसाच ठेवलेला आहे,
फक्त Vn स्क्वेअर पुटअप केलेला आहे. एन स्क्वेअर एच स्क्वेअर अपॉन 4 पाय स्क्वेअर ME स्क्वेअर RN स्क्वेअर. आणि RN हा त्या पॉस्ट्युलेटच्या इक्वेशन 1 मधला आहे तसंच आहे. राईट हँड साइड इज सेम ॲज इट इज 1/4πε0 ZE स्क्वेअर अपॉन RN स्क्वेअर. आता हे फक्त सोडवायचं आहे. हे फक्त आपण सॉल्व करणार आणि RNचा फॉर्म्युला तयार करणार. RNचा फॉर्म्युला तयार करताना काय काय टर्म्स कॅन्सल होतात बघा. ME 1ME टर्म कॅन्सल. इथं ME स्क्वेअर आहे खाली, त्यामुळे ती टर्म कॅन्सल झाली. हा स्क्वेअर आहे म्हणजे एक टर्म कॅन्सल झाली. नेक्स्ट टर्म 4 पाय स्क्वेअर, इथं पाय स्क्वेअर आहे, इथं पाय आहे. सो 1 पाय गेट कॅन्सल म्हणजे पाय शिल्लक राहिला. नेक्स्ट इज RN स्क्वेअर कॅन्सल झालं. RN एक इथं आहे शिल्लक राहिलेला म्हणजे आपण फॉर्म्युला तयार करू शकतो. अशा पद्धतीनं RNचा फॉर्म्युला काय येणार बघा. RN इथं ट्रान्सफर केला, एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन 0 इथं आहे तो इथं जाणार. सो एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन 0. आता पायची व्हॅल्यू खाली आहेच, त्यानंतर ZE स्क्वेअर ME आहेच, ZE स्क्वेअर खाली येणार, पाय ME ZE स्क्वेअर. म्हणजे काय केलेलं आहे, हा RN इकडे घेतला, खाली आहे तो न्यूमरेटरला आला. सो RN इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर वर आहेत, पाय ME स्क्वेअर ME खाली आहे, पाय ME खाली आहे, एन स्क्वेअर एच स्क्वेअर पाय ME. आता इथला एप्सिलॉन 0 हा जाईल इकडे न्यूमरेटरला आणि ZE स्क्वेअर येईल डिनॉमिनेटरला. सो दिस इज द फॉर्म्युला. RN इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर एप्सिलॉन 0 पाय ME ZE स्क्वेअर. E हा खाली आहे त्यामुळे इथं E क्यूब वगैरे काही करायचं नाही, ME E सफिक्स. So this is the formula for radius of Bohr orbit. It is for nth orbit. तुम्हाला सेकंड ऑर्बिटचं काढायचं असेल तर n ची व्हॅल्यू 2 घ्यायची, बाकीचे सगळे काय आहेत कॉन्स्टंट आहेत. एच स्क्वेअर एप्सिलॉन 0 पाय ME आणि E स्क्वेअर हे कॉन्स्टंट. आता Z म्हणजे कुठला ॲटम दिलेला आहे तो, दॅट इज Z. मग RN कशावरती डिपेंड राहिला तर n स्क्वेअर आणि Z वरती डिपेंड आहे. एन स्क्वेअर न्यूमरेटरला, Z हा डिनॉमिनेटरला आहे. सो RN प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर अपॉन Z. आता Z जर ॲटॉमिक नंबर 1 असेल तर तुम्ही इथं 1 घालू शकता, पण जो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट म्हणजे काय काय आहे, कॉन्स्टंटमध्ये कॉन्स्टंटची व्हॅल्यू कोणती आहेत बघा. कॉन्स्टंट इक्वल टू एच स्क्वेअर एप्सिलॉन 0 अपॉन पाय ME आणि E स्क्वेअर. H म्हणजे प्लँक कॉन्स्टंट, त्याचा स्क्वेअर करायचा, 6.63 इंटू 10⁻34 याचा स्क्वेअर. ही व्हॅल्यू पाठ करायला लागत नाही, ही ज्या वेळेला क्वेश्चन पेपरमध्ये ही दिलेली असते, पण तुम्हाला हे सगळं सॉल्व करायला लागत नाही. ह्याला शॉर्टकट आहेत. एप्सिलॉन 0 8.85 10⁻12 SI युनिटमध्ये. पायची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलेलं असतं, E सुद्धा दिलेलं असतं. पण जर कॉन्स्टंट आपल्याला अतिशय एका सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येतो. कॉन्स्टंट इज दिस 0.053 इंटू 10⁻9 एन स्क्वेअर बाय Z. म्हणजे हा कॉन्स्टंट जो आहे तो SI युनिटमध्ये मीटरमध्ये लिहिलेला आहे. एन स्क्वेअर बाय Z 0.053 10⁻9 म्हणजे RN ची व्हॅल्यू इक्वल टू 0.053 इंटू 10⁻9 एन स्क्वेअर बाय Z मीटरमध्ये आहे, लक्षात ठेवा. युनिट इज मीटर, म्हणजे हे मीटरमध्ये. आता हा फॉर्म का घेतला बघा, तर टेक्स्टमध्ये तुम्हाला असं एक दिलेलं आहे 0.0
0.553 आणि 10⁻³ च्या ऐवजी नॅनोमीटर असं लिहिलेलं आहे. सो इंटू n²/z म्हणजे युनिट काय झालं इथं नॅनोमीटर, इथं मीटर. आणखीन एक युनिट मध्ये लिहिता येते युनिट, SI युनिट फक्त हे मीटर, पण हा फॉर्म आणि एक चेंज करू शकतो आपण. 0.53 जर लिहिलं इंटू 10⁻10 होणार, इंटू 10⁻10 n²/z मीटर आणि 10⁻10 ला आपण एमस्ट्रॉंग म्हणतो. सो दिस इज इक्वल टू 0.53 एमस्ट्रॉंग n²/z एमस्ट्रॉंग. म्हणजे हे एमस्ट्रॉंग युनिट आलं. म्हणजे आपण जर व्हॅल्यू काढायची असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, इंटू n²/z पण येणार एमस्ट्रॉंग मध्ये. हे मीटर मध्ये लिहिलं तर पूर्ण चुकीचं होणार. एमस्ट्रॉंग मध्ये ही व्हॅल्यू 0.53 घेता येईल. जर तुम्हाला नॅनोमीटर पाहिजे असेल तर 0.053 घ्यायला लागेल. म्हणजे हे एक लक्षात ठेवलं पाहिजे, नॅनोमीटर मध्ये काढायला सांगितलंय का मीटर मध्ये सांगितलेले आहे का एमस्ट्रॉंग मध्ये सांगितलेले आहे, किंवा काही वेळेला काहीच दिलेलं नसतं, तुम्ही प्रॉपर युनिटने हे सोडवायचं. 0.53 घेतलं तर एमस्ट्रॉंग युनिट मध्ये एमस्ट्रॉंग लिहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे Rn ची व्हॅल्यू तुम्हाला काढता येते. फॉर एक्झाम्पल, फॉर हायड्रोजन ॲटम तुम्हाला R2 विचारलेलं असेल, R2 किती आहे, तर काय केलं पाहिजे, आता फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहिलेला आहे, 0.53 इंटू n²/z इन एमस्ट्रॉंग. आता n ची व्हॅल्यू किती येणार, n ची व्हॅल्यू येणार 2 आणि z किती असणार आहे, 1 असणार. ॲटॉमिक नंबर फॉर हायड्रोजन z इज इक्वल टू 1. Therefore R2 is equal to 0.53 into 2 चा स्क्वेअर दॅट इज 4 अपॉन z म्हणजे 1. सो दिस इज इन एमस्ट्रॉंग युनिट. एवढं लक्षात ठेवा, हे युनिट मीटर मध्ये नाही आहे. तुम्ही हा प्रॉडक्ट लगेच सोडवू शकता. 0.53 इंटू 4 हे तुम्हाला सोडवता येईल. दिस इज इन एमस्ट्रॉंग. तुम्हाला मीटर मध्येच विचारलेलं असेल तर एमस्ट्रॉंगच्या ऐवजी 10⁻10 घ्यायचं. इथं जी काय व्हॅल्यू आली असेल इंटू 10⁻10 मीटर. अशा पद्धतीने हे सोडवायचं. Rn चा फॉर्म्युला बघितला तसंच Vn म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. आता जसं एलिमिनेटिंग प्रोसेस वापरली आपण Rn साठी, काय एलिमिनेट केलं आपण, एलिमिनेट Vn केला Rn काढण्यासाठी. तसं आता इथे काय करायला लागेल, तुम्हाला Vn काढायचं आहे, मग काय एलिमिनेट करायला लागेल, तर Rn एलिमिनेट करायला लागेल. Rn एलिमिनेट करायचं. तर हे सुद्धा फर्स्ट आणि सेकंड पॉस्ट्युलेट वरनच सोडवता येणार Vn चा फॉर्म्युला. सो फर्स्ट पॉस्ट्युलेट इज अगेन सिमिलर टाइप इक्वेशन, me Vn²/Rn इक्वल टू, कायम प्रिकॉशन घ्यायची, हा ई वर लिहायचा नाहीये. ई हा मास ऑफ इलेक्ट्रॉन. समजा तुम्ही ई लिहिला नाही तरी चालेल, पण चुकून सुद्धा हा मल्टिप्लाय करू नका. 1/4πε0 Ze²/Rn². सेकंड पॉस्ट्युलेट me Vn/Rn nh/2π. आता आपण Rn एलिमिनेट करणार आहे, तर कसं करत जाणार बघा. सुरुवातीच्याच पॉस्ट्युलेट मध्ये Rn आणि इथं Rn² आहे, म्हणजे एक Rn काय केला आपण, कॅन्सल केला. एक Rn कॅन्सल केला. इथं फक्त Rn खाली राहणार आहे, इथं me Vn² असणार. 1/4πε0 Ze²/Rn. सो Rn इज इक्वल टू, आता Rn आपण इथं घेतला, मग बाकीच्या टर्म्स काय आल्या पाहिजे, दुसऱ्या बाजूला खाली येणार, कारण इथं Rn नाही आहे आता. सो Rn इज इक्वल टू 1/4πε0 आहे तसंच, Ze² आहे तशीच टर्म,
फक्त इकडचं जे आहे न्यूमरेटर हे इथं खाली आलेलं आहे, MEVN². MEVN². पुढची स्टेप काय असणार आहे, तर आता सबस्टिट्यूशन असणार आहे. सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 2, कारण आपल्याला RN एलिमिनेट करायचं आहे. इक्वेशन 2 मध्ये RN आहे त्या ठिकाणी हे तुम्हाला पुटअप करायला लागेल आणि नंतर मग कॅन्सल टर्म्स वगैरे करून VN चा फॉर्म्युला तयार करायचा. इतकं सोपं आहे हे. आता पुटअप करताना काय केलंय बघा, MEVN ठेवलंय, MEVN. RN च्या ऐवजी हे लिहिलेलं आहे, ZE² वर खाली ह्या क्वांटिटीज 4πε0 MEVN² NH राईटला अपॉन 2π. आता कॅन्सल होणारे टर्म्स, ME कॅन्सल झाला, नंतर आणि काय कॅन्सल होईल, VN² मधला एक VN कॅन्सल, त्यानंतर आणखी टर्म कॅन्सल होणारी पाय ही टर्म कॅन्सल झाली. आता 2 आणि 4 आहे, हे सुद्धा तुम्ही 2 घालून इथं 2 लिहू शकता. सो VN इज इक्वल टू, डायरेक्ट फॉर्म्युला सोडवलेला आहे, तुम्ही इथलं 2 आणि इथं हे असं लिहू शकता. हे 2 इथलं काढायचं आहे, इथं 2 घ्यायचं आहे. सो VN इज इक्वल टू, VN आता इथं गेला, VN राईट साईडला, VN इज इक्वल टू NH खाली येणार, VN इथं जाणार, NH खाली येणार, ZE² वर आहे तसंच, ZE² वर आहे तसंच, NH खाली आला आणि अगोदरच्या टर्म्स काय, 2 आणि ε0. सो VN गोज टू दिस साइड, न्यूमरेटर, इथला न्यूमरेटर इथं खाली येणार लेफ्ट साईडला, NH. आता लेफ्ट साईडला म्हटल्यावर हे तुम्ही म्हणणार लेफ्ट साईडला का लिहिलं नाही, पण जनरली आपण जी क्वांटिटी काढणार आहे त्याचं लेफ्ट हँड साईडला लिहितो. सो VN इज इक्वल टू ZE² अपॉन 2ε0 NH. दिस इज द फॉर्म्युला. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला VN ही व्हॅल्यू सुद्धा, जसं आपण रेडियसची व्हॅल्यू लिहिली होती एका कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये, तसं ही सुद्धा व्हॅल्यू लिहिता येते. कारण कॉन्स्टंट काय काय आहेत बघा, Z आणि N सोडायचा, Z आणि N सोडायचा, E² आहे, 2ε0 आणि H आहे, ह्या कॉन्स्टंट झाल्या टर्म्स, तर ह्या तुम्ही लिहू शकता. तर याचं इक्वेशन काय येतं बघा, VN ॲक्च्युअली प्रपोर्शनल टू काय येणार, Z वर आणि N खाली, म्हणजे VN इनव्हर्सली प्रपोर्शनल टू N, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू N. So VN is equal to 2.18 10 raised to 6 into Zn into Zn, 10 raised to 6 I think, 10 raised to 6 into Z upon N मीटर पर सेकंद. ही व्हेलॉसिटी आहे, लक्षात ठेवा, मीटर पर सेकंद. 2.18 इंटू 10 raised to 6 Z upon N मीटर पर सेकंद. तर अशा पद्धतीने आपल्याला शॉर्टमध्ये या फॉर्म्युल्याचा वापर करता येतो. म्हणजे E² किंवा 2ε0 H ह्या टर्म्स लिहून जर तुम्ही सोडवलं तर ते इतकं येईल, 2.18 10 raised to 6. तर ह्या शॉर्टकटचा वापर तुम्हाला न्यूमरिकल किंवा मल्टिपल चॉईसमध्ये होऊ शकतो. आपण दोन्ही फॉर्म्युले बघितले. RN चा फॉर्म्युला काय होता, म्हणजे RN प्रपोर्शनल टू N² वर होता, Z खाली होता आणि कॉन्स्टंट किती मिळाला होता, 0.53 एंगस्ट्रॉम, आणि इथं कॉन्स्टंट आहे तो 2.18 10 raised to 6 मीटर पर सेकंड. तर ही डेरिवेशन दोन्ही झाल्यानंतर पहिलं जे आहे RNचं डेरिवेशन, हे बऱ्याच वेळेला बोर्डच्या परीक्षेला आलेलं आहे किंवा शो दॅट मध्ये पण विचारतात. हे
शो दॅट फॉर हायड्रोजन ॲटम असं क्लिअर विचारतील. शो दॅट फॉर हायड्रोजन ॲटम radius of Bohr orbit is directly proportional to square of principal quantum number. आणि काही वेळेला असं विचारतील स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक नंबर. तर सेम या पद्धतीचंच तुम्हाला डेरिव्हेशन लिहिलं पाहिजे आणि कॉन्स्टंट कोणती टर्म आहे हे दाखवून मग फायनल इक्वेशन हे लिहायचं. तसंच व्हेलॉसिटीमध्ये विचारू शकतात. प्रपोर्शनल टू z by n, inversely proportional to n, directly proportional to atomic number. जनरली प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये हे रिलेशन विचारलं जातं किंवा डिराईव्ह करायला सांगितलं जातं किंवा शो दॅट करायला सांगितलं जातं. आता आणखीन पुढचं डेरिव्हेशन, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरत असेल, इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये फिरतोय तर त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी, ॲटमची एनर्जी नाही म्हणत आपण याला, इलेक्ट्रॉनची एनर्जी इन द रिव्हॉल्विंग ऑर्बिट. मग तो कोणत्या ऑर्बिटमध्ये आणि एनर्जी ऑर्बिट प्रमाणे कशी बदलते ते सुद्धा तुम्हाला या फॉर्म्युल्यावरनं दिसेल. आपण पूर्वी बोर्सच्या पॉस्ट्युलेटमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन करतो from outer orbit to inner orbit and emit the energy, emit the radiations in terms of photon. outer orbit कडनं inner orbit कडे येतो, म्हणजे ट्रान्झिशन त्याचं आउटर टू इनर होतं. आउटर ऑर्बिटची एनर्जी जास्त, इनर ऑर्बिटची एनर्जी कमी. हे या एक्सप्रेशन वरनं सुद्धा तुम्हाला कळेल. काही वेळेला याला एनर्जी ऑफ ऑर्बिट्स म्हणतात, एनर्जी लेव्हल्स म्हणतात. हे एनर्जी इलेक्ट्रॉनची त्या ऑर्बिटमध्ये. आता ह्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, तर एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रॉनला कायनेटिक एनर्जी असणार, इलेक्ट्रॉनला पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिट इज सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. कायनेटिक एनर्जी का असणार, कायनेटिक एनर्जी का असणार, तर कायनेटिक एनर्जी ड्यू टू व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन, मोशन आहे त्याची. आणि पोटेन्शियल एनर्जी का असणार आहे, तर कायनेटिक एनर्जी पटकन समजतं, इट इज रिव्हॉल्विंग सो इट पॉजेसेस कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी तो इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे, न्यूक्लियसच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये. एखाद्या चार्जचं जर फील्ड असेल आणि त्यामध्ये दुसरा चार्ज पार्टिकल आला तर जे वर्क होतं, वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड, ते वर्क एनर्जीमध्ये स्टोअर होतं. हे आपण 11वीला बघितलेलं आहे. त्यामुळे या चार्जला पोटेन्शियल एनर्जी असणार. ॲक्च्युअली पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम म्हणतो आपण त्याला. पोटेन्शियल एनर्जी कशी काढली जाते त्याचा पण फॉर्म्युला 11वीला झालेला आहे. कायनेटिक एनर्जीचं तर तुम्हाला माहिती आहे, पाठ आहे, 1/2 mv². m म्हणजे मास ऑफ पार्टिकल, v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. तर या दोघांची ॲडिशन करायची. तर आपण एक एक पार्ट सोडवणार आहे आणि ॲडिशन करणार आहे. लेट E बी द इलेक्ट्रॉन इन द nth ऑर्बिट. जनरल ऑर्बिट घेतलेली आहे. देन इज टोटल एनर्जी En इज गिव्हन बाय कायनेटिक एनर्जी in the nth orbit, potential energy in the nth orbit. Kinetic energy चा फॉर्म्युला 1/2 me vn². me लिहिलंय, vn लिहिलेलं आहे, नेहमीचा फॉर्म्युला. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, पोटेन्शियल ऑफ द चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, न्यूक्लियस आहे, तो न्यूक्लियस आहे पॉझिटिव्हली चार्ज, त्याचं इलेक्ट्रॉन पर्यंत, ह्या पॉइंट पर्यंत पोटेन्शियल काय असणार, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, कॉन्स्टंट इनटू चार्ज, या चार्जचं इथं पाहिजे, हा चार्ज अपॉन डिस्टन्स, डिस्टन्स आहे rn, सो चार्ज अपॉन rn म्हणजे Ze. हा चार्ज कुठला आहे, Ze आहे, न्यूक्लियसचा चार्ज Ze. हे पोटेन्शियल झालं. दिस इज अ पोटेन्शियल. पोटेन्शियल याला म्हणतो आपण पोटेन्शियल. आणि एनर्जी काढण्यासाठी काय करायला लागेल, जो चार्ज आहे दुसरा,
त्या चार्जने मल्टिप्लाय करायला लागेल. आता इथं चार्ज म्हणजे हा इलेक्ट्रॉन असल्यामुळं हे साईन मायनस आलेलं आहे. दिस साईन इज मायनस ड्यू टू इलेक्ट्रॉन. दिस साईन इज मायनस. दिस इज पोटेन्शियल आणि हा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. दिस इज चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. पोटेन्शियल into charge on electron. This is minus E. जर एकत्र केलं तर हे कसं दिसेल बघा. 1/2 me Vn चा फॉर्म्युला वापरला मग असं सोडवलेला. Zd² / 2 ε0 nh असं वापरलेलं आहे. मायनस, कारण हे मायनस आहे त्यामुळे प्रॉडक्ट काय येणार, मायनस येणार. प्रॉडक्ट इज मायनस 1/4πε0 Zd² / Rn. E आणि E स्क्वेअर झाला. आता हा Zd² जो आपण सेंट्रिपेटल फोर्स मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये वापरलेला आहे Zd², तसा नाही आहे हा. हे मायनस येणार आहे आणि E हा इलेक्ट्रॉन असल्यामुळे मायनस आलेला आहे. कारण चार्ज ऑन इलेक्ट्रॉन पाहिजे. कुठला चार्ज पार्टिकल आहे तर निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे, म्हणून इथे मायनस लिहिलेलं आहे. सो 1/4πε0 Zd² / Rn. सो दिस इज मायनस साइन. आता यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, Rn चा फॉर्म्युला वापरायचा आहे. Rn चा फॉर्म्युला n² h² ε0 π me Ze². हा फॉर्म्युला जर हे डेरिव्हेशन विचारलं तर हा पाठ पाहिजे. n² h² ε0 π me Ze². तो वापरायचा आहे. म्हणजे Rn च्या ठिकाणी तुम्हाला ते लिहिलं पाहिजे. सो En 1/2 me Z² e⁴ स्क्वेअर आहे हा, स्क्वेअर Z² e⁴ अपॉन 4 ε0² n² h² मायनस, आता सबस्टिट्यूशन करायचं. 1/4πε0 Zd² अपॉन Rn आहे, अपॉन खाली आहे त्यामुळे इथं लिहिताना तुम्ही हे जे इक्वेशन आहे रिव्हर्स करून लिहायचं आहे, कारण हा डिनॉमिनेटरला आहे. डिनॉमिनेटर असल्यामुळे इथं हे जर पुटअप केलं तर डिनॉमिनेटर जे आहे ते न्यूमरेटरला येणार π me Ze², आणि न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरला, कारण अपॉन असल्यामुळे n² h² ε0. तर कॉमन काय काढलेले आहेत बघा. 1/4 हा 1/4 इथं आहे. सो दिस इज ऑल्सो 1/4. दिस इज 1/4, खाली आहे 4. सो 1/4 कॉमन काढलाय. त्यानंतर me दोन्ही ठिकाणी me आहे. Z² आहे दोन्ही ठिकाणी. Z आहे, Z आहे. हा एक Z, हा एक Z, म्हणजे मधली स्टेप कॅन्सल करून लिहिलेलं आहे. नाहीतर तुम्ही इथं Z² करा, पाय लिहा, e⁴ लिहा, me असं लिहून पुढची स्टेप सोडवायची. पण इथं Z × Z Z², इथं पण Z² आहे, Z² आला. e⁴ इथं आहे, इथं पण e⁴ आहे. मधली स्टेप फक्त एक कॅन्सल करून डायरेक्ट लिहिलेलं आहे, e⁴ कॉमन. आता डिनॉमिनेटर मध्ये काय काय कॉमन आहेत बघा. 4 तर आपण घेतलेला आहे. ε0², इथं पण ε0² आहे, ε0² आहे. त्यानंतर n² आहे, h² आहे, n² h². आता इथं पाय आहेत, पण हा इथं एक पाय आहे त्यामुळे हे कॅन्सल होणार आहेत. सो पाय टर्म इज कॅन्सल्ड, पाय टर्म इज कॅन्सल्ड. म्हणजे एवढंच राहिलेलं आहे. 1/2 हा एक शिल्लक राहिलाय आणि इथं सगळे घेतलेले आहेत म्हणजे -1 येणार. इथं सगळ्या टर्म्स इथं आलेल्या आहेत. सो दिस इज -1. सो 1/4 me Z² e⁴ ε0² n² h². 1/2 -1.
आता 1/2 मायनस 1 म्हटल्यावरती किती होणार? 1/2 मायनस 1 म्हणजे मायनस 1/2. सो दिस इज नथिंग बट मायनस 1/2. दिस इज मायनस 1/2. आता मायनस साईन आणि हा प्रॉडक्ट, त्यामुळे मायनस येणारच आहे. फायनल आन्सर मायनसमध्ये येणार. 4 खाली आहे, 2 खाली आहे. सो इट इज 1/8. सो 1/8 खाली 8 येणार. MEZ² e⁴ epsilon 0² n² h². This is the energy of electron in the nth orbit. This is energy of electron in nth orbit. आता ह्यामध्ये सुद्धा कॉन्स्टंट आहेत. Z² आणि n² सोडायचं, बाकीचे सगळे कॉन्स्टंट आहेत. मग या कॉन्स्टंट मध्ये सुद्धा काही लिहिता येतं का? तर इथं सुद्धा शॉर्टकट आहे. म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज घालून सोडवण्याऐवजी En इज इक्वल टू मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, इट इज अ SI युनिट, इंटू Z²/n². इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये, कारण ही एनर्जी खूप कमी आहे. मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, हे मात्र लक्षात ठेवायला लागतं तुम्हाला. दिस इज इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. जर SI युनिट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती जूल ते माहित पाहिजे. 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. मग जर जूल मध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर मायनस 13.6 इंटू 1.6 10⁻⁻19 इंटू Z²/n² जूल असं लिहायला लागेल. बेटर वे पहिलं हे लक्षात ठेवायचं आणि मग काही वेळेला कन्वर्ट करायला लागतं त्यावेळेला हे वापरा तुम्ही. पण शॉर्टकट जे आहेत मेथड्स, जसं RN सांगितलं होतं, जसं VN सांगितलं होतं, त्या पद्धतीने इथं आहे ती मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट Z²/n². So this is the expression for energy of an electron in the nth orbit. समजा हायड्रोजन ॲटम आहे. हायड्रोजन ॲटम आपण एक स्पेसिफिक ॲटम सिलेक्ट केला, तर त्याचे इलेक्ट्रॉन जर फर्स्ट ऑर्बिटमध्ये असेल, फर्स्ट ऑर्बिटमध्ये, इफ इलेक्ट्रॉन इज इन फर्स्ट ऑर्बिट, तर एनर्जी काय येईल? आपण इथं E1 लिहिणार. मायनस 13.6 इंटू Z इज 1/1², 1/1. सो मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येणार आहे. इलेक्ट्रॉन व्होल्ट. समजा आपल्याला सेकंड ऑर्बिट मधली पाहिजे, सेकंड ऑर्बिट, तर काय येईल इक्वेशन? E2 इज इक्वल टू मायनस 13.6 Z ची व्हॅल्यू अगेन 1, कारण हायड्रोजन दिलेला आहे. दुसरा कुठला तरी असेल तर तुम्हाला ती ॲटॉमिक नंबरची व्हॅल्यू इथं लिहायला लागेल. अपॉन 2चा स्क्वेअर, 4, आणि मग हे डिव्हिजन करा तुम्ही. मायनस 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता पहिल्या ऑर्बिटचे किती आले? मायनस 13.6 आले, आणि दुसऱ्या ऑर्बिटची हे आलेली E1 मायनस 13.6 आणि मायनस 3.4. कोणती एनर्जी जादा आहे? तर E2 ही एनर्जी जास्त आहे E1 पेक्षा. तुम्हाला व्हॅल्यू दिसताना ती कमी दिसते. 13.6 इथं आहेत, इथं 3.4 आहेत, पण हे मायनस साईन आहे, लक्षात ठेवा. मायनस साईनमुळे ही व्हॅल्यू E2 ही जास्त येणार E1 पेक्षा. इथं जे एक्सप्रेशन आहे एनर्जीचं, एनर्जीच्या एक्सप्रेशन मध्ये मायनस साईन आहे, याचं सुद्धा एक इंडिकेशन आहे. एनर्जी कधी मायनस असते का? एनर्जी आपण नुसती व्हॅल्यू लिहितो त्याची, प्लस मायनस असं आपण लिहित नाही. एनर्जीची नुसती व्हॅल्यू, निगेटिव्ह नसते. मग हे निगेटिव्ह साईन कसं आलं? सो निगेटिव्ह साईन indicates that
निगेटिव्ह साईन मुळे काय कळतं बघा, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट इलेक्ट्रॉन इज बाउंड टू द न्यूक्लियस. बाउंड टू द न्यूक्लियस म्हणजे तो nth ऑर्बिट मध्ये फिरतोय. इट इज बाउंड टू द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या फील्ड मध्ये आहे तो. तो जर बाहेर काढायचा असेल न्यूक्लियसच्या फील्ड मधनं तर तुम्हाला एनर्जी किती द्यावी लागेल, तर ह्यापेक्षा किंवा एवढी जरी एनर्जी द्यायला लागेल, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट Z²/n². हायड्रोजन ॲटम मध्ये आहे, पहिल्या ऑर्बिट मध्ये आहे. इलेक्ट्रॉन हा पहिल्या ऑर्बिट मध्ये आहे, हायड्रोजनच्या पहिल्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन आहे. आणि इलेक्ट्रॉनची एनर्जी तुम्ही इथं काढली, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही एनर्जी घेऊन हा इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिट मध्ये फिरतोय. -13.6 आहे ती इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजे हा बाउंड आहे, न्यूक्लियसच्या फील्ड मध्ये आहे. हा जर ह्याला न्यूक्लियसच्या फील्ड मधून बाहेर पाठवायचं असेल, न्यूक्लियसच्या फील्ड मध्येच नाही येणार तो, म्हणजे फील्ड मधून एस्केप करायचा आहे, त्याला बाहेर पाठवायचं आहे पूर्ण, की तो दुसऱ्या ऑर्बिट मध्ये सुद्धा जाणार नाही, पूर्ण तो फील्डच्या बाहेर जाईल. तर तो जर बाहेर जायला पाहिजे असेल म्हणजे त्याची एनर्जी 0 झाली पाहिजे. मग तो काय होईल, एस्केप होईल. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या फील्ड मधनं इलेक्ट्रॉन एस्केप होईल. तर किती एनर्जी द्यायला लागेल, त्याची एनर्जी 0 झाली पाहिजे, म्हणजे त्याला इन्फिनिटीला पाठवायचं. म्हणजे +13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी जर एनर्जी तुम्ही सप्लाय केली त्याला, +13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी सप्लाय केली, तर याची एनर्जी किती, -13.6. दिलेली एनर्जी किती, 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ॲडिशन किती होणार, 0. 0 झाल्यावरती हा याच्या फील्ड मध्ये राहणार नाही, हा बाहेर जाईल. तर ही जी एनर्जी म्हणतात हायड्रोजनच्या पहिल्या ऑर्बिट मध्ये असणारा इलेक्ट्रॉन, आणि त्याला जर एवढी एनर्जी सप्लाय केली तुम्ही, तर ही एनर्जी असते बाइंडिंग एनर्जी. मिनिमम एनर्जी supplied to electron to remove from the nucleus field, to escape from the nucleus field. त्याला आपण बाइंडिंग एनर्जी म्हणतो. हा नंतर पुढे आपण कन्सेप्ट बघायचा आहे. पण आत्ता तर ऑर्बिट मध्ये कोणत्या ऑर्बिटची एनर्जी जास्त आहे, E2 ची जास्त आहे E1 पेक्षा. मग पुढचं E3 काढण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, E3 पाहिजे. -13.6 हायड्रोजनचा 1 Z = 1 अपॉन 3चा स्क्वेअर 9 होणार. पुन्हा डिव्हिजन करा, याच्यापेक्षा कमी येणार, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येणार. मायनस, पण E3 इज ग्रेटर दॅन E2. म्हणजे आउटर ऑर्बिट, जसं ऑर्बिटचा नंबर वाढत जाईल तसे एनर्जी पण वाढत जाणार. म्हणजे इनर ऑर्बिट पेक्षा आउटर ऑर्बिटची एनर्जी जास्त. समजा nth इनर ऑर्बिट आहे, इनर ऑर्बिट, आणि mth आउटर ऑर्बिट आहे, तर Em इज ग्रेटर दॅन En. म्हणून तर बोरच्या थर्ड पॉस्ट्युलेट मध्ये Em - En = hν लिहिलं होतं. तेवढा एनर्जी डिफरन्स घेतो ट्रान्झिशन मध्ये आणि एनर्जी एमिट करतो. न्यू म्हणजे काय आहे, न्यू इज फ्रिक्वेन्सी ऑफ emitted radiation, emitted radiation. So Em - En गृहीत काय धरलेला आहे, m आउटर n इनर hν. आता फ्रिक्वेन्सी, न्यू हा सिम्बॉल वापरला आहे, लाईट मध्ये आपण न्यू सिम्बॉल वापरतो. जर तुम्हाला वेवलेंथ मध्ये लिहायचं असेल फॉर्म्युला, तर hc/λ वेवलेंथ मधला, म्हणजे डिफरंट वेवलेंथ आपल्याला मिळतात. ते तुम्हाला एनर्जीच्या एक्सप्रेशन वरनं, आता कोणत्या कोणत्या सिरीज बघितलेल्या आपण, लायमन सिरीज बघितली होती, बाल्मर बघितली होती आणि पाश्चन बघितली होती. आपण ह्या डायग्राम थोडक्यात बघितलेल्या होत्या.
तर त्या वेवलेन्थ लिहायचं असेल तर c बाय लॅम्बडा. c इज व्हेलॉसिटी ऑफ लाईट, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, म्हणजे 3 × 10⁻⁸ आपण हे घेतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर अशा पद्धतीने आपण तिन्ही डेरिव्हेशन सोडवलेले आहेत. Rn, देन Vn इम्पॉर्टंट आहेत आणि En ही डेरिव्हेशन्स परीक्षेला विचारले जातात. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रान्झिशन कसं होतं आउटर टू इनर ऑर्बिटकडे आणि कोणती वेवलेंथ मिळते, कोणत्या सिरीजमध्ये मिळते हे बघायचे आणि त्याची एनर्जी लेव्हल डायग्रॅम आणि त्याच्या ऑर्बिट्स आहेत. फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, यांना एनर्जी लेव्हल्स म्हणतात. एनर्जी लेव्हल्स म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रॉन जर फिरायला लागला तर त्याला किती एनर्जी असते, तर ती एनर्जी लेव्हल आत्ताच्या फॉर्म्युल्यावरून काढलेली एनर्जी लेव्हल. तर हायड्रोजन ॲटमसाठी आपण हा पुढचा स्टडी करायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एनर्जी लेव्हल डायग्रॅम सुद्धा बघायची. तर तुम्ही ही पाठ केली पाहिजेत पॉस्च्युलेट्स, त्याची इक्वेशन्स माहीत पाहिजे, कारण प्रत्येक डेरिव्हेशनमध्ये त्या पॉस्च्युलेटच्या इक्वेशनचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला ते स्टेटमेंट पण पाठ करायचे आहेत आणि इक्वेशन पण पाठ करायचे आहेत. Rn साठी आपण Vn एलिमिनेट केला होता, हे टेक्निक लक्षात ठेवा. Vn साठी आपण Rn एलिमिनेट केला होता. तर हे दोन टेक्निक्स लक्षात ठेवून आपण हे डेरिव्हेशन सोडवायचे. एनर्जीचं डेरिव्हेशन आपण सोडवलं आणि फॉर्म्युला काढला एनर्जीचा डेरिव्हेशन मधला. तर इथं Vn² म्हणजे इथे एक मेथड तुम्हाला आणि सांगता येईल, दुसरी एक मेथड. Vnचा फॉर्म्युला घालून इथं लिहिलंय आपण हे. तर डायरेक्ट आपल्याला काही लिहिता येईल का, कारण पहिलं पॉस्च्युलेट बऱ्याच जणांचा पाठ असतं. Vnचा फॉर्म्युला जर पाठ नसेल तर Vnच्या ठिकाणी हा सबस्टिट्यूट करू शकणार नाही. मग याला दुसरी एक मेथड आहे का, तर आणखीन एका मेथडवरनं आपण कायनेटिक एनर्जी काढू शकतो. मी फक्त हे कायनेटिक एनर्जीसाठी सांगते. 1/2 mv² हा फॉर्म्युला E आणि Vn आहेत. तर तुम्हाला पहिले पॉस्च्युलेट पाठ आहे me Vn² अपॉन r दॅट इज Rn 1/4 pi epsilon 0 Ze² अपॉन Rn². तर यात काय करायचं बघा, तुम्हाला 1/2 me Vn² पाहिजे. मग इथं 1/2 घ्यायचं आहे. इथं घेतल्यावरती तुम्हाला इथं पण काय करायला लागेल, 1/2 करायला लागेल. 1/2 हे 1/2 अशा पद्धतीने पण सोडवता येईल. Rn वन टर्म कॅन्सल होणार, ही टर्म कॅन्सल होईल आणि इथं फक्त Rn राहणार. हे 1/8 मिळणार. म्हणजे इथं 1/8 घेऊन सोडवायचं. मग तुम्ही 1/4 कॉमन काढला की पुन्हा हेच येणार आहे, 1/2 - 1. फक्त जर Vnचा फॉर्म्युला लक्षात नसेल तर एनर्जी सोडवताना जे Vn लागणार आहे ते Vn पुटअप केलं पाहिजे. जर फॉर्म्युला नसेल तर तुम्ही यावरनं काढा कायनेटिक एनर्जी. तर ही किती येईल, दिस इज द कायनेटिक एनर्जी. सो 1/8 pi epsilon 0 1/2 × 4 झाला, हा 1/4 Ze² अपॉन Rn असं येणार आहे. मग Rn ची व्हॅल्यू पुटअप करा आणि सोडवा, असंच ते आन्सर येणार आहे. Vn जर लक्षात असेल तर पटकन सोपं पडतं. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर एनर्जी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एनर्जी लेव्हल डायग्रॅम आणि ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर टू इनर विथ डिफरंट सिरीज हे बघायचं.